नमस्कार. खरें म्हणचे जाल्यार म्हजो आजचो मान म्हणटा तो प्रमुख पावणो, पूण उलोवपा सारकिलें कांय उरलेलें ना. कारण जे मार्गदर्शन हांगा जे विचारवंत सगळे हांगा बसलेले मान्यवर आसा तांच्यांनी सगळ्यो गोश्टी तुमच्या समोर दवरलेल्यो आसा. पण काही गोश्टी सांगपाक एक संदी घेता. खास करून आजचो म्हत्वाचो दीस सम्राट क्लब खोर्लीम. म्हाका दिसता सम्राट क्लब म्हणच्या पेक्षा सम्राट परिवार हे म्हाका दिसता चड बरें दिसलेलें. आनी ह्या परिवाराचे हांगा सगळे सदस्य तातूंत आजच्या ह्या कार्यक्रमाचे जे दुसरे गेस्ट आसा म्हजे मित्र आनी जाका एक दानशूर व्यक्तिमत म्हणून आमी वळखता कुमारजुंव्या वाठारांतले एक बरे उद्योजक, लोकां मदीं सदीत धांवून जाणारे अशे व्यक्ती म्हजे मित्र बाबू लक्ष्मण रायकर. तशेंच ह्या संस्थेचे म्हणजे सम्राट क्लब जो खोर्लिया वाठारांत आसा ताजे अध्यक्ष म्हजे मित्र आनी माजी सरपंच आमच्या पंचायतीचे बाब शिवा नाईक. तशेंच ह्या क्लबाचे गोंयचे स्टेट म्हणजे जे स्टेट प्रमुख आसा ते शशिकांत पुनाजी सर. तशेंच जाका हांव गेली कित्येक वर्सां लागच्यान वळखता आनी खूब वेळा ताका मेळपाची एक संदी मेळ्ळ्या ते म्हणजे एक बरे उद्योजक जाचो एक समाजान एक मान सन्मानान जाका सगळे वळखता नांव घेता अशे म्हजे मित्र बाब अक्षय खंडेपरकर. दुसरे म्हजे मित्र बाब सम्राट मंगेश गांवकर. हांगा उपस्थित सगळे ह्या क्लबाचे संस्थेचे वांगडी. आनी म्हाका दिसता ज्या वेळार अशा क्लबांचे कार्यक्रम आसता त्या वेळार नांव घेवच्या पयलीं ती पदवी आसता सम्राट. म्हणजे हांगा सगळे सम्राट बसलेले आसा. आनी उपस्थितां मदीं मान्यवर आमच्या मदीं आसा आमची माई अन्नपूर्णा शिरोडकर. तशेंच सर दामोदर फडते, सर अच्युतानंद वेर्णेकर, तशेंच गाड केरकर सर, आमचे उमेश पावसकर सर, नुनो नायक, तशेंच म्हजे मित्र आनी जाका हांव लागच्यान पळयता जेच्या आंगानूच एक संस्कृती भरलेली आसा ते म्हणजे बाब केळकर, मंदार केळकर. आनी बऱ्या पैकी सूत्रसंचालन जे आज तांच्यांनी केल्लें आसा तांच्या खातीर जोरदार तुमी ताळयो मारच्यो. आनी उपस्थितां मदीं सगळे मान्यवर तुमकां सगळ्यांक परत म्हजो माये मोगाचो नमस्कार. आतां ज्या वेळार म्हाका मंगेश आनी शिवा हांच्यांनी ही संकल्पना सांगली म्हाका साहजीक दिसलें की खुबशे स्पर्धा जाता. कारण म्हज्या जिवनान हांव खुबश्या जशें बाबून म्हटलें की आमी खूब वेळा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाक वयता आनी साहजीक ते एक नॉर्मल कार्यक्रम कशे आसता. म्हणून म्हज्या मनान आयलें की एक खंय तरी एक वेगळी स्पर्धा. पूण हांगा आयल्या नंतर अशें दिसलें की म्हणजे अशें हांवें केन्ना पळोवना. आमी खूब स्पर्धा पळयल्यो, सांस्कृतीक कार्यक्रमाच्या मळाचेर आमी खूब कार्यक्रमांक सहभागी जाले. पूण ही संकल्पना म्हाका दिसता गोंय राज्यांत तरी म्हाका दिसता पयली स्पर्धा. आनी ती स्पर्धा आमच्या मतदारसंघात जाता. आनी त्या स्पर्धेक म्हाका एक प्रमुख अतिथी म्हणून एक मान दिता तुमी ते म्हज्या खातीर खरेंच भाग्याची गोश्ट. कारण स्पर्धा खूब जाता आनी हे पळयत जालें दृश्य खरेंच अप्रतीम. म्हणजे विचार करूंक शकना की आमी समयी आमी म्हणटा की सदी दीप प्रज्वलीत आमी खंयच्या वेळार करता की एक बरें कार्य शुभ कार्य ज्या वेळार आमी सुरवात करता त्या वेळार आमी दीप प्रज्वलीत करता. आनी आजचो हो कार्यक्रम आसा खास करून दीप वैभव म्हणजे समयी सजावट. म्हाका दिसता खुबश्या जाणांनी अशा पद्दतीची सजावट केन्नाच पळोवना. पण खरेंच एक आगळो वेगळो कार्यक्रम आनी ह्या कार्यक्रमाक अत्यंत म्हत्व आसा. कारण आमी म्हणटा की खंयची संस्था कार्यरत करता आसतना त्या संस्थेन जे निगडीत व्यक्ती आसता ते अत्यंत म्हत्वाचे आसता. आनी हांव सदीच म्हणटा की खंयची संस्था ती मागीर सामाजीक मळाचेर जावं ती शिक्षणीक मळाचेर जावं राजकीय मळाचेर जावं त्या संस्थेन तर एक समर्पीत भावनेन काम करणारे ज्या वेळार व्यक्ती आसता आनी खास करून जाका एक बरें शिक्षण आसता त्या वेळी संस्था कधीच यशाची पायरी चडटा. आनी हेंच उदाहरण आमी पळोवंक मेळ्ळा की ज्या वेळार हो नवीन क्लब हांगा स्थापन जालो
आणि त्या नवीन क्लबान जरी हो जरी नवीन क्लब आसलो त्या क्लबान जे मेंबर्स आसा ते व्यक्ती आसा ते अत्यंत हुशार व्यक्ती आसा. कारण ज्या वेळार म्हजे कडेन घरा कडेन ते काही गोष्टी उलोवपाक आयले ते म्हजें हांव भाग्य समजता की म्हजे पर्यंत ते आयले. आनी खास करून खंयची स्पर्धा आमी आयोजीत करता आसतना आमी म्हणटा की डोनर्स खूब मेळटले, म्हणजे तुमकां पुरस्कृत करपी खूब मेळटले, पूण ती ताज्या फाटल्यान ही स्पर्धा सोंपना. ह्या स्पर्धा आयोजीत करपाक जे अथक प्रयत्न, अथक परिश्रम आनी सर्वस्व झोकून, कारण हांव खास करून आमचे महिला भगिनींचे मनपूर्वक अभिनंदन करता. कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या कार्यक्रमात महिलांचा सहभाग असता, खंयचोय कार्यक्रम जातो तो अत्यंत सुंदर आणि यशस्वी कार्यक्रम जाता. कारण आम्ही पळयता की तांचो सहभाग ज्या ज्या वेळार असता ती झोकून ते कार्य करता हे आम्ही पळयलें आसा. त्या खातीर तांच्या खातीर हांव तांचे परत मनपूर्वक अभिनंदन करता. आणि आज आमी ही सुंदर म्हणजे दिवली सजावट पळयता आसतना म्हाका खुबशा हातून एक देवीचें स्वरूप दिसलें. अक्षरशः म्हणजे जशी काय देवी हांगा आसा, म्हणजे अशा पद्दतीचे सुंदर आज हे स्पर्धा आयोजीत केली तुम्ही. आणि म्हाका जाल्यार दिसता की जे परीक्षक हांगा मुद्दाम आयले हे म्हाका दिसता तांच्यांनी खूब परीक्षा म्हणजे खूब वेळा ते परीक्षा म्हणून गेले आसतले वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात, पूण अशी परिस्थिती तेंचेर केन्ना येवं ना आसत की कोणाक तरी प्रायज दिवचें. अशी परिस्थिती म्हाकाय पळोवपाक मेळटा. कारण हांगा जर पळयत जाल्यार सगळ्यांकूच पयले प्रायज दिवंक शकता. म्हाका दिसता ते बरें कठीण काम तेंच्यांनी केल्लें आसा. तांच्या खातीर जोरदार ताळयो मारा. कारण हांव सदींच म्हणटा की स्पर्धेंत तुका प्रायज मेळप हें म्हत्वाचें नासता, त्या स्पर्धेंत तुवें भाग घेवप म्हत्वाचो आसता. आणि तेच तो स्पर्धेन आज तुम्ही जी कला हांगा प्रस्तुत केली, आमी खूबशे म्हणटा की आमच्या देशात विभिन्न संस्कृती, विभिन्न भाषा, आमच्या गोंयांत वेगळ्या वेगळ्या गांवांनी वेगळी संस्कृती जी आमकां पुर्वजांनी कित्येक शेकडो वर्सां आमच्या कडेन सांबाळून दवरली. त्याच्या वेळार म्हाका अश्यो स्पर्धा नासल्यो, पूण ती संस्कृती आमच्या मदीं रुजली, आमच्या मदीं आज पर्यंत उरली, ती आमच्या पुर्वजांनी सांबाळून दवरली आसा. आज आमी भाग्यवान, कारण आज आमकां अश्यो स्पर्धा करपाक मेळटा. आणि ते करपा फाटले ताजो उद्देश एक आसा की ही जी संस्कृती जी आमकां आमच्या पुर्वजांनी सांबाळून दवरलेली आसा, टिकून दवरलेली आसा, तेजो हांव त्या संस्कृतीचेर तर खुबशे म्हणजे उलोवंक शकता, जवळ जवळ अर्देवर उलोवंक शकता, पण आज वेळ कमी आसा. पण ही संस्कृती जी आमकां पुर्वजांनी सांबाळून दवरलेली आसा, आज ज्या पद्दतीन तुमी ही संस्कृती फुडें व्हरपाचो प्रयत्न करता ते खरेंच वाखाणण्यासारखें आसा. कारण अशा पद्दतीचे म्हाका दिसता म्हजे तरी लायफान हांवें हो फर्स्ट टायम कार्यक्रम पळयलो. इतको सुंदर कार्यक्रम, आनी त्या कार्यक्रमाचो हांव आज एक भाग जालो हें म्हजें भाग्य समजता. परत एकदा हांव तुमच्या सगळ्यांचें मनपूर्वक अभिनंदन करता. कारण वेळ जालो आसा. म्हाका खरें म्हणल्यार हांगा जे दोन म्हत्वाचे, सगळ्यांत म्हत्वाचे आमी म्हणटा की मागे उबा मंगेश आनी फुडें उबा मंगेश, हांगा दोन आसा. एक मंगेश गांवकर आसा आनी दुसरो शिवा नायक आसा. नांवां जरी वेगळी आसली जाल्यार ते एकूच. आनी म्हाका दिसता त्याच खातीर ह्या स्पर्धेक ज्यांच्यांनी ह्या स्पर्धेक भाग घेतलो तांचे हांव खरेंच मनपूर्वक अभिनंदन करता. की सुंदर अप्रतीम ही स्पर्धा, आनी म्हज्या तरी म्हाका दिसता एक सदैव आठवणीन रावणारी स्पर्धा अशें हांव समजता. आनी हांव एक तुमकां उतर दिता की ज्या वेळार तुमकां ह्या भागांत कसलोय कार्यक्रम करपाची कसली गरज पडली, म्हज्या पर्यंत फूल ना फुलाची पाकळी तुमकां आसतली. हांव तेवूय सांगता की म्हाका कार्यक्रमाक गॅस्ट म्हणून आपोवपाची सुद्दां गरज ना. म्हणजे म्हजे कडल्यान अपेक्षा अशी ना की म्हाका तुमी कार्यक्रमाक गॅस्ट म्हणून आपोवप, ती तुमची इच्छा. पूण म्हजे प्रत्येक कार्याक तुमच्या ह्या वाठारांत जेन्ना करतले त्या वेळार फुल फुलांची पाकळी 100% आसतली हें तुमकां उतर दिता. आनी तुमच्या बरोबर सदैव आसा. म्हाका जो मान सन्मान तुमी आज दिलो त्या खातीर तुमचे सदैव हांव ऋणी आसा. सगळ्यांचे आभार व्यक्त करता. देव बरें करूं. जय हिंद, जय भारत. सगळ्यांच्या प्रतीक्षेचो कस लागलेलो आसा. देव बरें करूं सर. तर सगळ्यांच्या प्रतीक्षेचो कस लागलेलो आसा आमकां खबर आसा. पूण एक दोनूच गजाली उरल्या आता फॉर्मली करपाच्यो. लास्टाक आमी रिजल्ट डिक्लेअर करतात. आणि एक तुमकां सांगूंक दिसता की सम्राट क्लब खोर्लीच्या तर्फे आमी एक नवीन उपक्रम घेवन येतात, परंपरा ह्या नावाचो. म्हणजे आता जशें तुमी लोकनृत्य पळयलें जे दिवली नाच आशिल्लो, तर तशेंच लोककला ते शास्त्रीय कला
हाच्या मधलो जो प्रवास आसा म्हणजे लोकनृत्य किंवा लोककला जी आसा जितली आमच्या गोंयांत ते शास्त्रीय कला म्हणजे शास्त्रीय नृत्य जाय किंवा गायन हे जे आसा तांचो एक मेळ संगम करपाचो अशें आमच्या मनान आयलें आनी ताज्या अंतर्गत परंपरा हो एक आमी नवीन उपक्रम हाडटात जो दर 3 म्हयन्यांनी आमचो जातलो आनी आमी वेगवेगळे आर्टिस्ट वेगवेगळे कलाकार लोककलेचे सुद्धा आनी शास्त्रीय कलेचे सुद्धा आमी हाडटली आनी वेगवेगळ्या गांवांनी हो कार्यक्रम जातलो किंवा वेगवेगळ्या लोकांच्या घरांनी सुद्धा आमी करूं शकता किंवा वेगवेगळ्या देवळांनी असो हो कार्यक्रम जातलो तर ताजे आमी अपडेट्स घालतलीच सो तुमी सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाक येवचें अशें आमी मागतात आनी कांयच वेळ वगडाय नासतना फुडलीं सुत्रां हांव सम्राट लिना कडेन दिता. धन्यवाद होती. आता आपल्या सर्व मान्यवरांविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण आला आहे. आपल्या उपस्थितीने आणि मोलाच्या मार्गदर्शनाने आजचा दीपवैभव समयी सजावट स्पर्धा 2024 हा सोहळा अधिक प्रेरणादायी झाला आहे. त्या ऋणाची कृतज्ञ आठवण म्हणून आता स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह प्रदान करण्यासाठी मी सम्राट क्लबचे खोलीचे अध्यक्ष सम्राट शिवा नाईक यांना नम्र विनंती करते. प्रमुख पाहुणे श्री समीर वळवळकर सामाजिक कार्यकर्ते कुंभारजुवे मतदारसंघ यांना स्मृतिचिन्ह द्यावे अशी मी विनंती करते. मान्यवर पाहुणे श्री लक्ष्मण रायकर सामाजिक कार्यकर्ते कुंभारजुवे मतदारसंघ यांना स्मृतिचिन्ह द्यावे अशी मी विनंती करते. सौ मेधा बलवतकर सरपंच जुने गोवे पंचायत यांनाही स्मृतिचिन्ह द्यावे अशी मी विनंती करते. आपल्या पहिल्या परीक्षक सम्राट सौ राजश्री खांडेपारकर यांनाही स्मृतिचिन्ह द्यावे अशी मी विनंती करते. आपल्या दुसऱ्या परीक्षक सम्राट सौ समीक्षा गावस यांनाही स्मृतिचिन्ह द्यावे अशी मी विनंती करते. सम्राट सौ समीक्षा गावस. धन्यवाद. आपल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक अभिनंदन, हार्दिक आभार आणि पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या सहकार्याची आणि मार्गदर्शनाची साथ यापुढेही आम्हाला लाभत राहू हीच सदिच्छा. आता मी सचिव सम्राट सौ माधवी पै यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. कृतज्ञता ही केवळ औपचारिकता नसून आपल्या संस्कारांची ओळख असते. आजचा दीपवैभव समयी सजावट स्पर्धा 26 हा सुंदर सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि सहकार्यामुळे अविस्मरणीय ठरला. या क्षणी मी सम्राट क्लब